प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पाऊस पडतोय, धो धो पाऊस पडतोय, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। परंतु अशाही वेळेला भारताचं राजकारण तापलंय एका वेगळ्याच गोष्टीनं, होय विद्यार्थी आंदोलन। संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थी आंदोलनानं पेट घेतलाय। संवैधानिक मार्गानं हे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे। प्रचंड असा जन आक्रोश आपल्याला ऐकायला मिळत आहे। दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत संपूर्ण भारतामध्ये जय भीमचे नारे देत अन्यायाविरुद्ध टक्कर देत आहे। जनता रस्त्यावरती उतरलेली आहे। केंद्रापासून तर राज्यापर्यंत जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या सगळ्यांच्या केंद्रीय स्थानी आंबेडकर नाव आहे। अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांनी जो लढा उभा केलाय, त्या लढ्यामध्ये ते दोघं फक्त एकटे नाही, तर त्यांच्या मागे संपूर्ण आंबेडकरी जनता उभी आहे। हे कृतीमधून प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिला। फक्त भाषणबाजी त्यांनी केली नाही, जंतर मंतरवरती जाऊन फक्त त्यांनी फोटो सेशन केलं नाही, तर त्यांनी कृतीमधून या विद्यार्थ्यांबरोबर आपण आहोत हे दाखवून दिलंय। महाराष्ट्र बंद करून मित्रांनो, कोण समर्थन करतोय, कोण विरोध करतोय, हा एक लोकशाहीचा भाग आहे। मात्र एक गोष्ट आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो की आणखी उपवर्गीकरणासारखे ज्वलंत मुद्दे असो, या सगळ्या गोष्टी संवैधानिक चौकटीत राहून संवादाने सोडवता आल्या पाहिजे, तरच या देशातली लोकशाही जिवंत राहील। हे या लढ्याचं एक निश्चित असं आपल्याला मिळालेला बोध आहे, असं मी या ठिकाणी मानतो। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जी समाजाच्या बाजूनं, या बहुजनांच्या बाजूनं आणि एकूणच या देशातल्या शोषित पीडित वंचित समूहाचा जो आवाज बनण्याची हिंमत दाखवली, धाडस दाखवलं, त्या धाडसाला आम्ही सॅल्यूट करतो। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।